अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडेरायाच्या गडावर चंपाषष्ठी उत्सवाला आजपासून सुरुवात झालेली आहे। एकंदरीत हा उत्सव 6 दिवस चालणार आहे। राज्यभरातून नव्हे तर देशभरातून मोठ्या प्रमाणावरती भाविक चंपाषष्ठी उत्सवानिमित्त दर्शन घेण्यासाठी खंडेरायाच्या गडावरती येत असतात। देवस्थान ट्रस्टच्या वतीने देखील मोठ्या प्रमाणात भाविकांची सोयी सुविधा व्हावी यासाठी सुविधा करण्यात आलेली आहे। मोठ्या प्रमाणात पोलिसांकडून देखील मोठ्या प्रमाणात सतर्कता बाळगण्यात आलेली आहे। खऱ्या अर्थाने हा उत्सव 6 दिवस चालणार आहे आणि राज्यभरातून नव्हे तर देशभरातून मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनासाठी येणार आहेत। या संदर्भातीलच बातचीत आपण जेजुरी देवस्थानचे विश्वस्त असतील पुजारी असतील यांच्याशी केलेली आहे। देवखाते नाना आहेत, काय सांगाल? आज चंपाषष्ठी उत्सवाला सुरुवात झालेली आहे। प्रथमतः सर्वांना सप्रेम जय मल्हार। चंपाषष्ठी उत्सव म्हणजे षडरात्र उत्सव। हा उत्सव देवदिवाळी म्हणून पण साजरा केला जातो। या उत्सवाच्या निमित्त सर्व खंडोबा भक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। आज चंपाषष्ठी उत्सव म्हणजे जसं देवीचं नवरात्र बसतं तसंच खंडोबा देवाचंही आणि महासाई देवीचं एक घटस्थापना होती। ती घटस्थापना करवीर पीठाचे शंकराचार्य नुसते भारती यांच्या वतीने इथं ती घटस्थापना होणार आहे। त्यानंतर त्या गडावरती अनेक लाखो भाविक म्हणजे अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असल्यामुळं गडावरती लाखो भाविक देवाच्या दर्शनासाठी येत असतात। येणाऱ्या भाविकांसाठी देव संस्थांच्या वतीने खालून वरती येण्यासाठी मोफत गाड्यांची सुविधा करण्यात आलेली आहे। तसेच समस्त खांडेकरी मानकरी गावकरी व पुजारी वर्ग आणि श्री मार्तंड देव संस्थांच्या वतीने अन्नदानाचा म्हणजे महाप्रसादाचा एक कार्यक्रम इथं आयोजन करण्यात म्हणजे संपूर्ण 6 दिवस हा महाप्रसाद इथं आयोजन करण्यात आलेला आहे। विश्वस्त आहेत, काय महात्म्य आहे या 6 दिवसाचं? कसं चंपाषष्ठी उत्सव साजरा होतो? सप्रेम जय मल्हार। मार्गशीर्ष महिन्याच्या प्रतिपदेला ज्यावेळेस मणिमल्ल्याच्या त्रासाला कंटाळून साधू ऋषी म्हणून ज्यावेळेस भगवान शंकराचे शरण गेले आणि सांगितले की मणिमल्ल्याचा त्रास खूप होऊ लागला, त्यावेळेस भगवान शंकर कोपित झाले आणि त्यांनी त्यांच्या जटा आपटल्या। त्या जटेतून एक महामारी उत्पन्न झाली। ती महामारी इतकी भयंकर होती की भगवान शंकरांशिवाय कोणीच तिला बघू शकत नव्हतं। त्यावेळेस तिच्या तुपाचा म्हणजे घृताचा मारा केला व ती महामारी सर्वांना दिसायला लागली। त्या महामारीने 6 दिवस भगवान शंकराच्या आदेशाने मणिमल्ल्याशी युद्ध केले व 6व्या दिवशी तिचा पराजय झाला। ज्या दिवशी 6व्या दिवशी तिचा पराजय झाल्यानंतर 6व्या दिवशी भगवान शंकराने मार्तंड भैरवाचा अवतार घेतला व खंडोबाच्या रूपाने या ठिकाणी राहिले व मणिमल्ल्याचा संहार केला। एकंदरीतच आपल्यासोबत जेजुरी गडावरील पुजारी आहेत, काय सांगाल? कशा पद्धतीने 6 दिवसात पूजा अर्चा देवाची कशी? सर्वांना जय मल्हार। आज आपण या चंपाषष्ठी उत्सवाची सुरुवात करतोय। आता थोड्याच वेळात परमपूज्य शंकराचार्य करवीर पीठाचे यांच्या हस्ते घटस्थापना होईल आणि त्याच्यानंतर या कार्यक्रमाची सुरुवात होईल आणि उद्यापासून रोज मार्तंड विजय या ग्रंथाचं पारायण होणार आहे। त्याचबरोबर मल्हार सहस्त्रनाम याचा देखील पठण होणार आहे। त्याच्यानंतर हरिश्चंद्र नाम याच्या स्वरूपाचं उद्यापासून या महिलांच्या हस्ते साधारणपणे 1000 महिला या ठिकाणी येतील आणि त्याचं पठण होईल आणि रोज असे त्याचबरोबर इंडियन गायक या स्वरूपातले विविध गायक अंजली गायकवाड असतील, गोराणे असतील, हे सर्व मंडळी या ठिकाणी येऊन गायन करणार आहेत आणि हे अशा प्रकारचे कार्यक्रम हे पहिल्यांदाच गडावरती होत आहेत। त्यामुळं अनेक भाविक या कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणात उपस्थिती दाखवेल आणि त्याचबरोबर अन्नप्रसादाचं देखील नियोजन केलेलं आहे। भाविक भक्तांसाठी खालनं वरती येण्यासाठी गाड्यांचं देखील नियोजन केलेलं आहे आणि शेवटच्या दिवशी जो या ठिकाणचा नैवेद्य असतो तो रोडगा म्हणजे बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत याच्यामध्ये कांद्याची पात या स्वरूपाचं मोठ्या प्रमाणात एक अन्नप्रसाद केला जाणार आहे व त्याचा देखील भाविकांनी लाभ घ्यावा। एकंदरीत जेजुरी गडावरती सांस्कृतिक कार्यक्रमाचे देखील आयोजन यावर्षी करण्यात आलेले 6 दिवस। कशा पद्धतीने 6 दिवस हे कार्यक्रम? धार्मिक कार्यक्रमाला सांस्कृतिक कार्याची जोड दिली तर तो उत्सव त्या उत्सवाला आनंदाला पारा उरत नाही, अशी एक म्हण आहे। दुग्ध शर्करा योग म्हणजे समस्त खांदेकरी मानकरी ग्रामस्थ मंडळ पुजारी ज्ञानयोग सेवा ट्रस्ट मार्तंड देव संस्थान यांच्या वतीने यावेळेला संपूर्ण 6 दिवस सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले। हरिद्रामार्चन पूजा आहेच आणि ज्येष्ठ गायक इंडियन आयडल असतील, त्याच्यानंतर कलर्स टीव्ही मराठीचे असतील, राजेजी दातार, अंगद गायकवाड, ज्योतिताई गोराणे, त्याबरोबर ज्येष्ठ निरूपणकार प्रज्ञाताई पंडित या मार्तंड अष्टक
मार्तंड कवच याचं निरूपण या ठिकाणी करून सांगणार आहे। आणि अशा पद्धतीने शेवटच्या दिवशी उत्सवाची सांगता आणि आपण बघतोय की जो भाविक आहे जो एवढा उंच गड चढल्यानंतर ज्या क्षणी वरच्या पहिल्या पायरीवर त्याला जेव्हा दर्शन होतं त्याचा पूर्ण थकवा नष्ट होतो आणि त्याच्यामध्ये एक देवाला भेटल्याची एक चैतन्यमय ऊर्जा निर्माण होते। प्रत्येक भाविकाच्या चेहऱ्यावर आज जो षडरात्राचा उत्सव आहे तो या वर्षभरातला हा अत्युच्च हा क्षण आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही असं मला वाटतं। काय आव्हान कराल? सर्व भाविक भक्तांना आवाहन असं करतो की षडरात्रोत्सवाच्या निमित्ताने भाविकांसाठी इथं भरपूर सोयी सुविधा उपलब्ध केलेली आहे। 6 दिवस महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे। त्याचप्रमाणे खालून वर येण्यासाठी गाड्या ठेवलेल्या आहेत देवस्थान कमिटीने। तसंच शेवटच्या दिवशी भरीत रोडग्याचा नैवेद्य दाखवून मार्तंड भैरव षडरात्रोत्सवाची समाप्ती होती आणि समाप्तीच्या दिवशी महापूजेचं आयोजन देवस्थानांमार्फत होते। महापूजा झाल्यानंतर हे यात्रा संपते। धन्यवाद। एकंदरीतच आज खऱ्या अर्थाने या उत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि विश्वस्त असतील किंवा देवस्थान ट्रस्टच्या वतीने भाविकांसाठी मोठ्या प्रमाणात सोयी सुविधा करण्यात आलेल्या आहेत आणि 6 दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे आणि 6 दिवसाच्या सांगता ही भरीत रोडग्याचा नैवेद्य दाखवून होणार आहे आणि त्या दिवशी मोठ्या प्रमाणात एक महापूजा ठेवली जाणार आहे आणि संपूर्ण राज्यभरातून जे भाविक येणार आहेत यांसाठी देवस्थान ट्रस्टच्या वतीने मोठ्या प्रमाणात सोयी सुविधा ठेवण्यात आलेल्या आहे आणि पोलीस प्रशासनाकडून देखील मोठ्या प्रमाणात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सुरक्षा बाळगण्यात आलेली आहे। कॅमेरा पर्सन विकी सह दीपक कापरे, TV9 मराठी, जेजुरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।